भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी गोंदिया शहरात काल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून स्वतः सुनील मेंढे यांनी या रॅलीत सहभाग घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले आहे। विदर्भात पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला काही तास शिल्लक उरले असताना उमेदवार मतदारांपर्यंत कशा पद्धतीने जलद गतीने पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसत असून भाजप उमेदवार सुनील मेंढे यांनी देखील बालाघाट टी पॉइंट ते गोंदिया शहर अशी रॅली काढून भ्रमंती करून रॅलीचे रूपांतर सभेत करून मामा चौकात रॅलीचा समर्पण केला। या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, भाजप नेते गोपालदास अग्रवाल यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित असून माजी आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले की सुनील मेंढे हे मोबाईल खासदार आहेत, फोन करतात, लोकांचे फोन उचलून समस्यांचे निराकरण करतात। इस क्षेत्र के विकास के लिए मैंने उनको हमेशा कहा है, हर मंच से कहा है कि मोबाइल खासदार हमारे क्षेत्र को मिला है। खासदार तो बहुत हुए, लेकिन हमेशा हर पल फोन पर उपलब्ध रहने वाला, सबकी खरी खोटी सुनने वाला, एक शांत स्वभाव का हमारा एक सामान्य परिवार का भाई, वैसा ही सुनील मेंढे भी पूरी सजगता के साथ, चाहे वो कोरोना का संकट रहा हो, चाहे हमारे विकास की योजनाएं गांव-गांव तक पहुंचाने की बात रही हो, भ्रष्टाचार का एक आरोप कोई विपक्ष का नेता लगा नहीं पाया, क्योंकि मोदी जैसा मजबूत नेता इस सरकार के पीछे खड़ा हो, उसके ऊपर कोई दाग लग नहीं सकता। एक काम करने वाली निष्पक्ष सरकार, निश्चल सरकार फिर आनी चाहिए। मोदी की सरकार इस देश के विकास के लिए जरूरी है, इस मजबूत राष्ट्र के निर्माण के लिए जरूरी है। हम सब मिलकर मोदी जी को मतदान देने के लिए सुनील भाव को चुनकर भेजे, उनके कमल के बटन को दबाकर उन्हें भारी मतों से विजय बनाए। यही अपील, यही विनती मैं अपने गोंदिया क्षेत्र के लोगों से करना चाहता हूँ। तर जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी देखील भाजप उमेदवार सुनील मेंढे हे 4 लाख मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे। आपण पाहता कसा एक जो प्रतिसाद आहे सुनील भाऊला आणि भारतीय जनता पार्टीला आपण इथे बघत आहे आणि निश्चित रूपाने आम्ही 19 तारखेला संपूर्ण बहुमताने हा लोकसभा भंडारा गोंदिया लोकसभा आम्ही जिंकू निश्चित रूपाने 4 लाख पार। तर सुनील मेंढे म्हणाले की ही निवडणूक माझी नाही तर तुमची आणि संपूर्ण देशाची आहे, त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी 19 एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मला निवडून देत मोदी यांचे हात मजबूत करण्याचे आवाहन सुनील मेंढे यांनी केले आहे। आपण स्वतः बघतात आहे नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, विशेषतः गोंदिया शहरात मी आज सकाळ दुपारपासून आलेलो आहोत। सगळ्यांचा प्रतिसाद पाहून असं निश्चित वाटतं की येणाऱ्या 19 तारखेला आपण सर्व लोक मोठ्या संख्येने कमळाला मात्र बटन दाबणार आणि 4 मेला मोठ्या संख्येने कमळ बाहेर पडणार, यात मला कुठली शंका राहिली नाही। मागच्या वेळेसपेक्षा खूप जास्त मताधिक्याने परत एकदा मी निवडून येणार, याबद्दल मला कुठलाही शंका नाही। चाबी संघटनेचं समर्थन खूप आधी सुरुवातीपासून आमच्याकडे होतं। त्यांनी आज मोठा कार्यक्रम घेतला। आदरणीय आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेतली आणि अनेक हजारोंच्या संख्येने जी लोक आली त्यांच्यापुढे त्यांनी जाहीरपणे असं डिक्लेअर केलं।